श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. दुर्गंगागिरी महाराज की जय. श्रीपाद रामदास महाराज की जय. पांडुरंगदादा महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज की जय. हर हर महादेव. जे का रंजली गांजली त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेची जाणावा. मृदू सभाय नवनी तैसे सज्जनाचे चित्त, ज्याशी अपंगिता नाही त्याची धरीच हृदय. दया करणे जे पुत्राशी तेची दास आणि दास. तुका म्हणे सांगू किती हेतो, त्याची भगवंताच्या मूर्ती. तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. देवाधी देवा जगत्रय जीवा, परेशी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाही, ऐशी दे प्रेम काही कळा. सापडलं का? म्यूट कर. म्यूट कर. हॅलो, दोघी म्यूट करा, सगळ्या म्यूट करा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जे का रंजली गांजली त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून साधू कोणला म्हणावं? वास्तवातला साधू. वास्तवातला महात्मा कसा असतो? अंतरंग सांगितलंय महात्म्याचं. अंतरंग महात्म्याचं जीवन कसं असतं? जे का रंजली गांजली त्याशी म्हणे जो आपले. जी रंजली गांजली त्यांच्याकडे जातच कोण आता नाही. त्याला कोण जवळ येऊन देतो विचार. पण आता आम्ही प्रत्यक्ष पाहिले की काही मंडळी कसं आता त्यांना जवळ जाऊन अनुग्रह दिला, घरी जाऊन त्यांची योग्यता नसताना. काय त्यांचं जीवन होतं जसं आपल्या कद्या अशी भाकर आपण फेकून देतो ना कुत्र्याला, तशी त्यांची अवस्था होती. अशा जे का रंजली गांजली त्याची म्हणे जो आपले ती सुवर्णा गणेशवाडीची, तिला दादाने अनुग्रह दिला. म्हणजे आहेत महात्मे ऐका, त्याचे कोणाचं कर्म पाहत नसतात. महात्म्याची नजरच वेगळी असते, आपली नजर वेगळी असते.
महात्म्याची नजर वेगळी असते, दृष्टी बदललेली असते महात्म्याची. हम्म. महात्मा अधिष्ठान पाहतो, उपाधी नाही पाहत महात्मा. हा. ते होय पाठ करून सांगायला काय लागत आहे नाही का. वास्तवात जगणं फार महत्वाचं असतं, वास्तवात जगणं. हा. या उपाधी माझी गुप्त चैतन्याशी सर्व ते तत्वज्ञ संत स्वीकारी ती महात्म्याला अधिष्ठान दृष्टी असती. हम्म. असे जे महात्मे असतात, नाथ महाराजांच्या चरित्रात आहे, माऊलींच्या चरित्रात आहे, संत म्हणलं का त्यांच्या जीवनात हे प्रसंग येणारच. हम्म. नाही का. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले, यांना आपलं म्हणणं कोणी. हम्म. शंकराचार्यांच्या चरित्रात एक प्रसंग आला होता. हा. आद्य जगद्गुरु शंकराचार्य हा. एकदाशी भिक्षेला गेले. हम्म. एका आजी होती एक थकलेली फार, हा. तिच्याकडे भिक्षेला गेला. तिच्याकडे काहीच नव्हतं वाढायला. हा. साधूला काय लागत आहे. हम्म. त्याने दारात गेल्यानंतर मोठ्यानं ओम भिक्षा देही श्लोक म्हटले. आता त्या आजीकडे काहीच नव्हतं घरात वाढायला तिच्याकडे. हा. तिच्या घरात एक आवळं होतं, आवळं. आवळे असतात ना ती. हा. तिनं ते आवळं आणलं, नेलं महाराजांच्या त्या ह्याच्यात टाकून वाढलं. शंकराचार्य इतके प्रसन्न झाले, इतके प्रसन्न झाले की त्यांचं आपापच अंतःकरणातून काय प्रसन्न, त्यांना काय चमत्कार घडला. तिच्या घरावर आवळ्याचा पाऊसच पडला. सोनीची इकडे तिकडे नसते सोन्याची, आवळेच कोणीकडे, आवळेच पाऊसच पडला. ते संत जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा आणि देव तेच जाणावा. अहो मग तो देव आणि साधू वेगळाच नाही ना. हा. देव आणि मग तिथंच देव आहे असं समजायचं, साधू देव आहे नाही का. हम्म. त्याच्यापेक्षा मग चालता बोलता देव आहे ना मग तो. हा. तसा देव तर मग निर्गुण निराकार आहे, व्यवहारिक सत्तेत येत नाही ना तो. मग हा व्यवहारिक सत्तेत आलाय ना. हा. व्यवहारामध्ये सत्तेमध्ये आल्यानंतर कार्य घडतं, तसं कार्य घडत नाही. हा. हॅलो भाऊ, नाम पण जुनी पण, नाम पण निर्गुण, निर्गुण पण सगुण पण आहे ना. नाम 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 हा नाम नाम निर्गुण पण आहे, सगुण पण आहे ना. हो. हे नाही हा नाही कळलं का. नाम कळलं. सगुण पण आहे, निर्गुण पण आहे. हम्म? नाम सगुण पण आहे, निर्गुण पण आहे असं म्हणतात महाराज. हा बरोबर आहे. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. सगुण आणि निर्गुण एकच, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. सगुण आणि निर्गुण एकच वस्तू, एकच आहे ती. आकाराला आली का सगुण म्हणायचं, पुन्हा ती निराकार झाली का तिला निर्गुण म्हणायचं. नामाचं तसंच आहे. मग नामामध्ये काही भेद नाहीये. जीव सुखाने रंगलेले असोत अगर दुःखाने गांजलेले असोत, त्यांना हे सर्व आपले आहेत असे जो मानतो तो साधू आहे असे समजावे आणि त्याच ठिकाणी देव आहे असे जाणावे. आता देव पाहायला कुठं जायची गरज राहिली का.
नाही. असा जर महात्मा जीवनात आला तर तोच देव. हम्म. पण नजर नाही ना आपल्याला. आपली नजर कशी आहे? ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने अधिष्ठानाची नजर ज्याला आहे ना, त्याच्याकरता दृष्टांत दिलाय मग आता महाराजांनी. हम्म. असा महात्मा नाथांच्या चरित्रामध्ये लय मोठमोठले प्रसंग भारी भारी हा. नेहमी ऐकतो. फारच नाथांच्या जीवनात लय असे प्रसंग आले. मृदू सबाय नवनी तैसे सज्जनांचे चित्त. सज्जनाचं म्हणजे जे असे सांगितले ते साधूचं चित्त. हा. चित्त कसं असतं म्हणले, लोणी लोणी असं खरबुडा असतं ना हाताला लावल्यावर. नाही नाही. मग वाच. पुनम कुठे गेली पुनम? हाय भाऊ. आहे का? ऐकतीये. लोणी कसं असतं लोणी? हो. लोणी ज्याप्रमाणे आंतरबाह्य मऊ आहे हम्म. तिथे आतून बाहेरून सारखंच आहे लोणी. हा. त्याप्रमाणे सज्जनाचे चित्त असते. हम्म. तर मग आतून वेगळं आणि बाहेरून वेगळं, हे काय खरं नाही. जास्त तेच चालू आहे आता. हे संतांचा दिखावा नसतो, आपला दिखावा असतो. हा. आत एक आणि बाहेर एक. साधूचं तसं नाही, जे ओरिजिनल असेल ते सोंग नाही आणायचं. आत हारी बाहेर हारी. म्हणजे चित्त तसंच असतं. ज्या आणि मग व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. कृपया लाइन वर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उसने आपकी एक प्रमाणे महाराजांचं दुःखवे अनेकांच्या दुःखी. हम्म. दुःखवे अनेकांच्या दुःखी. पहा असं कसं आहे. एखाद्याला दुःख झालं तर साधूला सुद्धा अंतःकरण हे होतं साधूचं तुटत. हम्म. आपल्याला बरं वाटतं जरा नाही का? नाही वाटत आता. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा. दुःख अनेकांच्या दुःखी म्हणले नाही का? हम्म. असं चित्त असतं साधूचं. तैसे सज्जनाचे चित्त. चित्त द्रवत, ज्याचं अंतःकरण द्रवतं ना हम्म. ते आपोआप सोयीला लागत असे. ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने आपली ज्याच्या अंतःकरणाला पाझर फुटला, अंतःकरण नरम झालं, द्रवतं, मग त्याला आपोआप दया अंतःकरणात निर्माण होती, क्षमा, प्रेम. आणि मग हे दैवी संपत्ती अंतःकरणात आल्यानंतर आपोआप कोणाच्याही बद्दल दया निर्माण होती. रंजली गांजली. कोणी संकटात असला तर त्याला तो मदत करीन, कोणाला काही अडचणीत असला तर त्याला तो होता होईल तेवढं सहकार्य करीन आपल्या ऐपतीप्रमाणे. असं सज्जनाचं चित्त असतं. तिसऱ्या चरणात महाराज सांगतात, ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरी जो हृदय. हम्म. ज्याला कोणी जवळ घेत नाही, हा. जस कोणाचाही आश्रय नाही अशा निराश्रिता जो आपल्या हृदयात धरतो. किती अवघड. काही काहींना घरचे सुद्धा जवळ घेत नाही, हम्म. त्याला महात्मा जवळ घेतो नाही का? हा. हे आता काही काही असे व्यवहारात सुद्धा फार काही काही लोक चांगले असतात. शंभरचे बरोबर आहे भाऊ तुम्ही म्हणता ते. हा 100% बरोबर आहे तुम्ही म्हणता ते. आम्ही नाही म्हणत, तुकाराम महाराज म्हणते. तुकाराम महाराजांचंच फक्त मनोगत सांगतोय आम्ही. काय
काय आहे, साधूचं म्हणजे अंतःकरण काय श्रेष्ठ असतं काय, आपल्यासारख्याला महात्म्याची अंतःकरणाचा भाव कळायचा आहे. पण त्यांनी त्यांची अनुभूती लिहून ठेवली नाही का. हा. ज्याला कोणाचाच आश्रय नाही राहिला अशा निराश्रितात जो आपल्या हृदयात धरतो, पहा, ही दया आहे साधूची. साधूची दयाचा प्रधान गुण आहे ना. हा. दया, क्षमा, शांती, इथे देवाची वस्ती. काय याच्याकरता संतांचे चरित्र वाचायचे असतात. संतांच्या चरित्रामध्ये हे प्रसंग आलेले असतात. ठीक आहे. म्हणून ज्या कोणाचाही आश्रय नाही अशा निराश्रितात जो आपल्या हृदयात धरतो, ज्याप्रमाणे पुत्रावर दया करतो त्याचप्रमाणे जो आपणाजवळ असणाऱ्या दास-दासीवर दया करतो. मीराबाई किती प्रसिद्ध उदाहरण आहे मीराबाईचं. हा. मीराबाईची इथं जी दासी होती, रोज कामधंद्याला येत होती आणि एक दिवस तिथं पोरगं आलं. हा. त्या पोरानं मीराबाईला पाहिलं. पाहिल्यानंतर तो म्हणला, काय मीराबाईचं सौंदर्य, काय आता तो दासीचा पोरगा. तो म्हणले, लग्न करीन तर मीराबाई संगच करीन. आता किती अवघड आहे. मीराबाईचं अंतःकरण कसं आहे, ज्याप्रमाणे पुत्रावर दया करतो त्याप्रमाणे जो आपल्या जवळ असणाऱ्या दास-दासीवर दया करतो. अहो, ते पोरग जेव्हा नाही बिन खावा नाही बिन त्यानं गोधडीत धरली नाचरून, लग्न करीन तर मीराबाई संगच करीन म्हणे. आई आली कामाला त्याची, आई तुम्ही फार दुःखी दिसता. आता मीराबाई संत आहे, साधू आहे. काय नाही म्हणली बाई. नाही म्हणली, तुम्ही माझी आई सारखी आहे म्हणली. पहा साधूचं अंतःकरण कसं असतं. काही संकट असलं तर सांगा, मी मार्ग काढीन. तिनं सांगितलं, मी आजारी असल्यामुळे माझा पोरगा कामावर आला आणि त्यानं तुला पाहिलं. तो म्हणतो मी लग्न करीन तर मीराबाई संगत करीन. आता कसं जमन सोयरीक. कुठं मीराबाई, कुठं ते दासीचा पोरगा. अंतःकरण आहे ना साधूचं, नामावर विश्वास आहे ना. आता हे उदाहरण बरोबर आता सांगायचे का, तिच्या नामावर किती श्रद्धा होती मीराबाईची. नाम काय करू शकतं, नामाची शक्ती जगाला दाखवून दिली मीराबाईंना. अरे म्हणली, मी तयार आहे त्याच्या संग लग्न करायचं, त्याला जाऊन सांग. या काठीवर नाही का. आणि मग ती घरी गेली, मला सांगितलं असे मीराबाईची आट आहे. तो म्हणला, मला कोणती आट मान्य आहे, लग्न करीत असले तर. मग आले, त्यांचं बोलणं झालं. त्याला सांगितलं, तुला 7 दिवस या कृष्ण मंदिरात चिंतनाला बसावं लागन. 8व्या दिवशी मी येईन, तुला माळगा हार घेऊनच येईन. आठ काय आहे. आपला कॉल होल्डवर ठेवण्यात आला आहे. कृपया लाईनवरच राहा अथवा थोड्या वेळाने कॉल करा. खात्याची माहिती, बिल पेमेंट किंवा रिचार्ज. त्याला पवित्र तुळशीची माळ घातली, त्याच्या डोक्यावर हात ठेवला, त्याला अनुग्रह दिला. कर चिंतन म्हणले. समोर भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे, वर एक तलवार टांगलेली नंगी. इकडे इकडे जर तुझ्यावर लक्ष गेलं तर ती तलवार तुझ्या डोक्यात पडन म्हणले. नजर हटवायची नाही, सारखं चिंतन करायचं. 7 दिवस, 8व्या दिवशी मी वरमाला घेऊन येईन. ठीक आहे का, चालेल म्हणते. दया करणे जे पुत्राची, तेच दास आणि दास. आता त्यांना कोणत्या कवायने इच्छा पण चिंतन केलं ना, चिंतनाचा परिणाम होणारच. इकडे इकडे हलवायचं नाही, नजर इकडे इकडे जाऊन द्यायची नाही. भीती पोटी कवायना पण मन झालं नाही एकरूप, मग शुद्ध झालं, स्थिर झालं. आणि मग काय अंतःकरण धुवूनच निघाला ना, मग ते विकार दृष्टीने मीराबाईकडे पाहत होता ना तो.
काम इच्छेना पण ते अंतःकरण त्याचं खळबळून धुवून गेलं. खळखळ खळखळ डोळ्याला धारा लागल्या. अंगावर रोमांच, अंतःकरणात प्रेम निर्माण झालंय. गेली ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण द्या ते सांभाळी. एकरूप झालं देहाचा विसर पडला. देवाचा ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मग तरीच हा जीव सुख पावे माझा. मग 8व्या दिवशी आली मीराबाई हार घेऊन, वरमाला घेऊन. म्हणले बाबा डोळे उघड आता. आता काय डोळे उघडीत तो. नाही ना. आता डोळे उघडायला तो जर देहावरच नाही राहिला, आता काय डोळे उघडीन. बळच मीराबाईनं त्याला सावध केलं, बळच सावध केलं. अरे म्हणले मी वरमाला घेऊन आले, लग्न करायचं ना तुला. हा. तो म्हणे मला लग्न झालं म्हणले. लग्न झालं म्हणले. त्यानं लगेच साष्टांग दंडवत घातला. नाही का, तू माझी आई आहे म्हणले, माझी गुरुमाता आहे म्हणले तू. माझं लग्न झालं म्हणले देवाशी आता, नाही का. शुद्ध आईशी लागी लगन. आणि मग त्यानं साष्टांग दंडवत घातलं की तू माझी आई आहे म्हणले, गुरुमाता आहे म्हणले, सद्गुरू आहे माझ्यावाली. माझं जीवन कृतार्थ झालं म्हणले. साक्षात्कार झाला ना त्याला. हा. भगवंताचा साक्षात्कार झाला. जीवन कृतार्थ झालं. कशामुळं? दया करणे जे पुत्राशी, तेची दास आणि दासी. जे का रंजले गांजले, त्याशी जो म्हणे आपुले, तोची साधू ओळखावा. देव तेथेची जाणावा. कसं? साधूच यास्त चित्त मृदू सवाई नवनीत, कैसे सज्जनाचे चित्त. तिनं ठरवलं असतं तर ती त्या मुलाला, त्या दासीला शिक्षा करू शकत होती ना. हा. अंतःकरण कसं आहे? मृदू सवाई नवनीत. साधू साधू आहे ना, मीराबाई संत आहे. असे प्रत्येक संतांच्या जीवनात प्रसंग आपण एक उदाहरण म्हणून घेतलंय. ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरी जो हृदय. आणि ज्याला कोणी जवळ घेत नाही त्याला साधू जवळ घेतो. हृदया अंतःकरणात जागा देतो. दया करणे जे पुत्राशी, तेची दास आणि दासी. तुका म्हणे सांगू किती त्याची भगवंताच्या मूर्ती. दोनदा सांगितलं बरं का अभंगात. तुका म्हणे आता किती सांगू. हा, किती सांगू, डबल सांगायची वेळ येते कधी कधी. तुका म्हणे सांगू किती त्याची भगवंताच्या मूर्ती. कोण? या सगळ्या लक्षणात जो बसला तो. आता काय करायचंय आपल्याला? हे लक्षणं आपल्यामध्ये आले पाहिजे. दया आली पाहिजे आपल्या अंतःकरणात. दया. दृष्टी सम झाली पाहिजे. तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. तोच साधू ओळखावा आणि तोच भगवंताच्या मूर्ती म्हणजे पाय. या सज्जनात बसला का तोच देव आहे, तोच संत आहे. अशा पद्धतीनं जगद्गुरु तुकोबराय थोडक्यात लक्षणं सांगितले. संत कसा असावा. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. विश्वरागी झाले वनी, संती सुखे व्हावे पाणी. ही साधूचे लक्षण आहे ना. पावन मनाचा म्हणजे शुद्ध मनाचा. ज्याचं मन असं झालंय मृदू सवाय नवनीत. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. पुढचा अभंग. यासाठी भक्ती जगी रुढावा या ख्याती, नाही तरी कोठे तुझे आहे बोल का. सहजी गौरवासाठी स्वामी सेवेची कसोटी. तुका म्हणे अलंकारा, देव भक्त लोकी खरा. जगतामधील मूढ जीवांना तारण्याकरता भक्तीची कीर्ती प्रसिद्ध करणे आहे. भक्ती अशा करता हे सर्वसामान्य जीवाला, मूढ जीवांना नाही का, मूढ जीवांना
बाकीची साधनं करता येत नाही ना. नाही ना. पण भक्ती साधन असं आहे का सगळ्यांना करता येतं. सोपं साधन आहे भक्ती. हा. हेची थोर भक्ती आवडते देवा. देवाला भक्तीलाही आवडती. प्रेम जगतामधील मूढ जनांना तारण्याकरता भक्तीची कीर्ती प्रसिद्ध करणे आहे. नाहीतर सहजरित्या बोलण्यासारखे परब्रह्म स्वरूपी द्वैत आहे कुठे. परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी द्वैत नाहीये. नाही. लोकात या भक्तीचा मोठेपणा होण्याकरता स्वामी सेवेचा व्यवहार आहे. म्हणजे गुरु शिष्य परंपरा देव भक्त परंपरा कशा करताय. ही भक्ती सर्वसामान्याला रूढ होण्याकरता आहे. नाही का? हे कसं आहे हा व्यवहार होण्याकरता दोन नाते, गुरु शिष्याचं नातं आणि देवभक्ताचं नातं. तुकाराम महाराज म्हणतात लोकांमध्ये देवभक्त हा एक अलंकारच आहे. स्वरूपानं एकच येते. तुझं मज नाही भेद सहज केला विनोद. स्वरूपानं एकच आहे. भक्तीचा आनंदाकरता दोन येते. याला कल्पित द्वैत म्हणतात. स्वरूपानं एक आहे फक्त तर एकामेकाला सांगायचंय. मग एकट्याला काय सांगणं ऐकणार पाहिजे दुसरं कोणतरी. तो भक्तीचा आनंद आहे म्हणून व्यवहार करताय. बाकी देवभक्त हा एक अलंकारच आहे. जरी नाव दोन्ही अंगठी म्हणत असन कोणी कानातलं गळ्यातलं काही म्हणत असन पण अधिष्ठान एकच आहे ना. सोनच आहे ना. तसं दोघांचं ब्रह्मस्वरूप एक. असं यासाठी भक्ती जगी रूढावया ख्याती नाही तरी कोठे तुझे आहे बोलावया असं हे भक्ती रूढ होण्याकरता. बाकी भेद नाहीये. गौरवासाठी स्वामी सेवेची कसोटी तुका म्हणे अलंकारा देवभक्त लोकी खरा. अमंगळवाणी नाही ऐकोते कानी जो हे दोषी हरीची कथा त्या शिक्षय रोग व्यथा. याती वर्ण श्रेष्ठ परी तो चांडाळ पापिष्ट. तुका म्हणे पाप माय नावडेच्या बाप. बरं तापेल दिसते आता. ती वाणी केवळ अमंगळ आहे. ती कानाने मुळीच ऐकू नये. ती ही की जो हरीच्या कथेत दोष देतो. भगवंताच्या कीर्तनाला नाव ठेवितो, प्रवचनाला नाव ठेवितो, कथेला नाव ठेवितो, पोथीला नाव ठेवितो, भजनाला नाव ठेवितो. ती वाणी अमंगळ आहे. ती ऐकू नये कानानं म्हणले. हे भगवंताची कथा म्हणजे काय. कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम. अरे आपल्या घरी आली ती त्रिवेणी संगम कथा नाही का. ज्ञान गोदावरी पार घरी आली ना. संतांनी किती सोपी केली कथा. कथा सुख करी, कथा दुःख हरी. कथा देवाचे दर्शन, कथा देवाचे ध्यान. काय कथेमध्ये जर एकरूप झाल्यावर एकरूप होतो तो. आणि त्या कथेला जर कोणी नाव ठेवित असेल तर ती अमंगळवाणी म्हणले. अमंगळ. कानाने मुळीच ऐकू नये ती ही की जो हरीच्या कथेच दोष देतो. त्या क्षयरोगाची व्यथा होती. जी आता त्याला खबर आहे त्याला शापच देऊन टाकला. संतांना काय देवाची कथा म्हणजे ती अमृतच आहे ना. कथा अमृत. कथा अमृत. स्वर्गातल्या अमृतापेक्षा श्रेष्ठ आहे ना कथा अमृत. त्याला जर कोणी नाव ठेवत असेल त्याची जाती श्रेष्ठ ब्राह्मण जरी असली तरी तो खरोखर अति पापिष्ट मार आहे.
त्यानं जरी श्रेष्ठ असला पण जर हरीच्या कथेला नाव ठेवत असला तर मग महाराज म्हणले त्याचं काही खरं नाही. मग तुकाराम महाराज म्हणतात ज्यास आई आणि बाप आवडत नाही त्या ठिकाणी पाप आहे असे जाणावे. काय कलीचा वारा आहे. कलीचा वारा लयच अवघड आहे नाही का. ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, असत्याशी रिझले जन. काय आहे संतांचा कळवळा समजत नाही आपल्याला नाही का. आई आणि बाप काय असतो. एक आई बापाचं जीवन कोणाकरता असतं, एक मुलांकरताच असतं ना. कळत नाही ना सामान्याला. ज्याला आई आणि बाप आवडत नाही ना तिथं पाप आहे असं समजायचं. महाराज म्हणले म्हणून आवडत नाही. पाप आहे त्याच्याकडे म्हणून आवडत नाही. त्यानं पाप नष्ट केलं पाहिजे भगवंताच्या चिंतनात नाही का. मग आवडन त्याला आई बाप. आई बाप आवडतात पण कायमची नाही आवडती नाही का. आवडते. ती लक्ष्मी आल्यावर जरा फरक होतो. तुकाराम महाराज म्हणतात ज्यास आई आणि बाप आवडत नाही त्या ठिकाणी पाप आहे असे जाणावे. हरीच्या कथेला कोणी नाव ठेवू नये. आणि कैसा आमंगळवाणी नाही ऐकू दे कानी जो या दोषी हरीची कथा त्याची क्षयरोग व्यथा याची वर्ण श्रेष्ठ परितो चांदाळ पापिष्ट तुका म्हणे पाप माय नावडी ज्या पाप. कैसा शिंदळीचा नवे ऐची ज्याची वाचा वाचे नुचारी गोविंदा सदा करी परनिंदा. कैसा निरय गावा जाऊ न पवे विसावा तुका म्हणे दंड कैसा न पवे तो नंद. ज्या वाणी खाली म्हटल्याप्रमाणे उच्चार करत नाही तो जारणीचे पोटचा नाही असे कसे म्हणावे. वाणीने गोविंदाचा उच्चार कधीही करत नाही सदा दुसऱ्याची निंदा करतो. तर निंदा करणं हा फार मोठा दोष आहे बर का. निंदा करणं हा एक दोष आहे. आणि भगवंताचं नामस्मरण केल्याशिवाय हे गोष्टी नष्ट होत नाही. दोष जात नाही ना. आपल्याला जर सगळे दोष घालवायचे असेल तर भगवंताचं नामस्मरण गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद मग गोविंद ते काया भेद नाही तेव्हा. अंतःकरण शुद्धीचं मुख्य साधन तर भगवंताचं चिंतन आहे. वाणीने गोविंदाचा उच्चार करत नाही आणि सदा दुसऱ्याची निंदा करतो तो पुरुष नरकात विश्रांती घेण्यास कसा जाणार नाही. म्हणजे त्याला रिझर्वेशनच करून दिलं महाराजांनी. मग तिकीटच काढून दिलं त्याला. तिथं डायरेक्ट रिझर्वेशन नरकामध्ये. तुकाराम महाराज म्हणतात अशा या महाराजांचं एक प्रमाण आहे ना. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय. पुढं काय घातलिया बैनार का जाणे. एखाद्या भक्ताला जर त्रास दिला त्याच्या मागे तर निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. अशा भक्ताला जर
चांगल्या कर्माला जर विघ्न आणलं का म्हणे सत्य कर्मा व्हावे साये. भक्त सत्य कर्म करताच आपलं जीवन हे करीत असतो ना. त्याला जर काही भीती दाखवली, त्याला काही अडचणीत आणलं, त्याला काही विरोध केला, मग त्याला सुद्धा महाराज म्हणले तिकीट डायरेक्ट रिझर्वेशन नसतात. घातल्या भय नरकात जाणे. कारण त्याच्या मागं देवच मागं पुढं उभा आहे ना, त्या भक्ता पुढं. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, कैसा शिंदाळीचा नवी ऐशी ज्याची वाचन नाचेन वाचेन उच्चारी गोविंदा सदा करी परनिंदा कैसा निराय गावा जाऊ न पावी सावा. तुका म्हणे दंड कैसा न पावी. ज्याचं भगवंताचं नामस्मरण करत नाही, निंदा करतो, तुकाराम महाराज म्हणतात अशा दंड का म्हणून होणार नाही. जिथे शिक्षा ठरलेली आहे त्याला ही शिक्षा ठरलेली आहे. आचरणात ठाव. मनाच्या श्लोक मध्ये आहे ना ते, मुखी नाम नाही तया मुक्ती कैसी. मुखी नाम नाही तया मुक्ती कैसी. मुक्ती विकारे घडे हो पूर्णची. आचरणात ठाव नाही अंगी स्वतः भाव करवी अनेकाचे घात खोडी काढून पंडित श्वानाच्या परिमिष्टांनाची विटाळ करी. तुका म्हणे ऐसा सटवेची ना पाचा दिसा. शुद्ध आचरणाचा स्वतः ज्याच्या ठिकाणी पत्ता नाही, देवाविषयी भाव पण नाही, असे हे पंडित शुद्ध आचरणाने वागणाऱ्याच्या आचरणात काहीतरी दोष काढून त्यांचा घात मात्र करतात. ते पंडित लोकांवर थोडं काय करतात, दुसऱ्याला त्रास देतात ना. या शास्त्री पंडितांनी फार नाथ महाराजांना प्रायश्चित्त घ्यायला लावलं होतं. किती अवघड आहे लोकांचं. नामदेवरायाला प्रायश्चित्त घ्यायला लावलं, देवाला प्रायश्चित्त घ्यायला लावलंय ब्राह्मणांनी. म्हणजे ते काहीतरी दोष काढतात. ज्याप्रमाणे एखादी कुत्री गोड अन्नात शिवून ते भ्रष्ट करते, तद्वत तुकाराम महाराज म्हणतात हा असा दुर्जन इतके दिवस वाचला कसा. तो जन्मल्यापासून 5 दिवसाच्या आतच का सटवीच्या स्वाधीन झाला नाही. सटवला कसा काय नाही म्हणले, सटवीच्या स्वाधीन कसा काय नाही झाला. हे भोळ्या भाळ्या लोकांना जे त्रास देतात, दोष काढतात, असे दुर्जन म्हणलंय त्यांना. हे इतके दिवस राहिलेच कसे. सटवी लहानपणीच न्यायला लागत होते. 5 दिवसाच्या आत नाथ महाराज म्हणते सटवीने नेला का नाही वाचता. काय सुरू होती त्या अभंगाची. भक्तिविन पशु कशाचे वाढला. सटवीने न्याला काहीच नाही. पशु म्हणलं ना त्याला. आता कसं आहे, दुसऱ्याला त्रासच आहे यांच्यापासून. घरच्यांचा त्रास आणि बाहेर आहे त्रास. गर्भाचे धारण तिने वागविला शेन, व्याली कुराडीचा दांडा वर्ण घाली तोंडा उपजला काळ कोळाला विला विटाळ. तुका म्हणे जाय नरका भक्ताची माय. अशा या दुर्जनाच्या गर्भधारणेचा शीन आईने घेतला. खरोखर ती मुला जन्म न देता कोराडीचा दांडा जन्मले आहे. काय म्हणे ती कोराडीचा दांडा. याचा अर्थ काय. सगळं स्वतःच जाईनच पण कुळाचा नाश करेन. त्याच्यापासूनच लाकडापासून झाडापासून दांडा तयार झाला ना. आणि तोच दांडा पुन्हा झाडच तोडीतोय. काय म्हणी भारी वा त्यावर.
कोराडीचा दांडा गोताचा म्हणजे त्याच्यात गोतालाच कोणा त्रास देतोय ना. हा ज्या झाडापासून दांडा काढला कोराडीचं तेच झाड तोडीतो म्हणजे त्याच गोत्रामधला आहे ना तो. हा त्यांचाच काळ झाला. तसं असे जे विचित्र लोक आहे, पापी लोक आहे, त्या आईला त्रास, त्याच्या तोंडात जलमल्याबरोबर वार दडपून त्यास मारून का टाकलं नाही. तुकाराम महाराज म्हणतात. आईला शेणत आहे ना तो. हा ना खरोखर कुळात काळाप्रमाणे जन्मून त्याने आपले सर्व कुळात दोष लावलाय. तुकाराम महाराज म्हणतात अशा ह्या भक्ताची आई म्हणजे तो जातो आणि बाकीच्यांना घेऊन जातो ना. काय हे धंदुकारी सारखं. धंदुकारी सारखं. वतनी सी नीती तिचा खोटा स्नेह प्रीती विधी पुरते कारण बहु वारावे वचन सर्व स्वाशी नाडी ऐशी लागवाची गोडी तुका म्हणे दुरी राखता ती बरी. काय आहे जगद्गुरु तुकोबारायांनी काय त्यावेळेस समाजाकडे बघितलं, काही दोष दिसले त्यांना, त्या दोषावर त्याच्याकरता अभंग आहे. समाजामध्ये संत अवलोकन करतात, काही दोष दिसले की त्याच्यावर प्रहार करतात. असं आहे नाही का, समाज सुधारावा म्हणून असतंय. पतनाशी नीती तिचा खोटा स्नेह प्रीती. जी स्त्री आपल्या पतीस पतनास नेते तिच्यावर पती स्नेह ठेवणे अगदी खोटे आहे. शास्त्रविधी पुरताच तिच्याशी संबंध ठेवावा, फार बोलू नये. ती नवऱ्यास सर्वतोपरी फसवणारी आहे. खरोखर ती गोड गोड भाषण करून संसारात गुंतवणारी आहे. तुकाराम महाराज म्हणतात तिला दूर ठेवण्यात आपले कल्याण आहे. हे परमार्थ करीत नाही, दुसऱ्याला करून देत नाही. परमार्थाला आडवे जे लोक येतात त्याच्याबद्दल बोलायचंय महाराजांना. हे मग व्यवहारापुरता संबंध ठेवा, तसाच तो राहावं जरा. ही परमार्थ करत नसली, दुसऱ्याला करू देत नसली तर मग आपण फसू नये. ती गोड गोड बोलत जरी असली परंतु ती संसारात गुंतली, ती परमार्थात गुंतवणारी पाहिजे नाही का. तुलसीदासांची मंडळी, तुलसीदासांना काशीलाच काढून दिलं ना बरोबर. रत्नावली आजही नाव निघत ना. मग रत्नावलीचं का नाव निघतं, महात्माच बनवलं ना त्यानं त्याला. वैराग्य दिलंय, विवेक दिलाय, अनुताप तीर्थी नाला. त्याला स्नानच घातलंय अनुताप तीर्थामध्ये. पश्चाताप झालेला आहे, पश्चादग्ध झालेला आहे, धगधगीत वैराग्यामध्ये स्नान झालेलं आहे आणि मग विरक्त झालेला आहे. तो निघाला ना. मग तुकाराम महाराज म्हणतात तिला कसं प्रसंगानुसार व्यवहार करावा असं महाराजांना सांगायचंय. देवाडाला तो भोगितो मी उगला निवारीला शीन शुभा हा शुभाचा. जीव शिवाची भातुकी केली कडे दाखवतो. कैशी येथे लोके हा अभ्यास आणि ते विष्णुमय खरे जग. येथे लागत असे लाग वाटिले विभाग वर्ण धर्म हा खेळा उभी एकाचीच वीण. तेथे कैसे भिन्ना भिन्न वेद पुरुष नारायण. तिने केला निवाडा प्रसादाचा रस. तुका लाधला सौरस पायापाशी वास निकट नभे निराळा. पाचशे अभंग. आता देवा आमचे पुढे होऊन सर्व भोगतो तोच भोगीत आहे. मी सर्व करतो तो भोगतो तो रहित उगाच बसला आहे. आजपर्यंत माझ्या मागे लागलेल्या शुभाशुभ कर्माचे सुख दुःख सर्व करणारा भोगणारा देव आहे अशा समजुतीने निरसन केले. मुलीने खेळावयाच्या भातुकीप्रमाणे जीवाची आणि शिवाची भातुकी क्रीडा करण्याकरता कर्त्याले लिलेने केले आहे. वास्तविक पाहिले तर येथे लोकांतर
स्वर्ग मृत्यू पाताळ हा भेद आहेत कोठे? कारण सर्वच आभास अनित्य आहे. खरोखर तात्विक दृष्टीने सर्व जगाकडे पाहिले तर सर्व जग विष्णुमयच आहे असेच म्हणावे लागते. बाह्य दृष्टीने वर्णा धर्माची जी वाटणी दिसते केवळ कर्त्याचा खेळ आहे. आता ही तत्वदृष्टीनं जर बघितलं या जगताकड तर हे सर्व जग विष्णुमय असे दिसतंय. भेद नाही तसा पाहिला तर, पण ती दृष्टी पाहिजे ना तशी. हा हे वर्ण वेगळे या ती वेगळ्या हे का वाटतं? अज्ञानामुळे. बाकी तत्वदृष्टी, संतांकडे तत्वदृष्टी असते. तत्वदृष्टीनं जगताकडे जर पाहिलं तर विष्णुमय जग आहे. वैष्णवाचा धर्म भेदा भेद भ्रम मंगळ नाही का? काहीच नाही तिथं. खरोखर सर्व हे एकापासून निर्माण झालेले आहे नाही का? त्याचा कर्ता कोण आहे? या विश्वाचा जनिता कोण आहे? नाही का? हा सगळं तोच झालाय हा. त्याच निमित्त कारण तोच, उपाधी कारण तोच आहे. हे काय कशा वेगळ्या मटेरियल पासून बनवलं नाही त्यांना. नाही तोच विश्व झाला, तोच विश्वात्मा आहे, तोच जन नो यावगा जनार्दन, तोच जग झालाय सगळं. आपल्याला तो दिसत नाही. आपल्याला का दिसत नाही? माया, मायेची उपाधी आहे ना. हा आणि संतांना तर देव दिसतो. जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप. मग त्यांच्या ठिकाणी माया नाही ना. नाही अज्ञान नाही, माया म्हणजे अज्ञान. का म्हणे माया होय दाशी लागे पाया. असा हा निर्णय साक्षात वेद पुरुष जो नारायण त्याने केला आहे. तुकाराम महाराज म्हणतात तोच प्रसादाचा रसानंद मला प्राप्त झालाय. म्हणून निरंतर हरीच्या पायापाशी माझे निकट वास्तव्य, तिथून मी कधी निराळा होणार नाही. तोच खरा प्रसाद आहे देवाचा. हा रसानंद, ब्रह्मानंद, आत्मानंद, परमानंद हा खरा प्रसाद आहे. सामान्य प्रसाद वेगळा, पण खरा प्रसाद तुकाराम महाराज म्हणतात तोच प्रसादाचा रसानंद मला प्राप्त झाला. तो दिव्य आनंद, भगवंताच्या दर्शनाचा आनंद म्हणा नाही का? म्हणून निरंतर हरीच्या पायापाशी माझे निकट वास्तव्य. देवापासून मी बाजूला कधीच नाही म्हणले. जो नामचिंतनात आहे, त्या आनंदात आहे, अहो तो देवाच्या मांडीवरच आहे ना. पैसे शेजारी गोविंदाच्या, तेथून मी कधी निराळा होणार नाही. आता एक झालेली आहे ते काही वेगळे राहिले का? नाही त्याची भगवंताच्या मूर्ती म्हणल्यानंतर कोबर आहे का वेगळे राहिले का? देवरूप महात्मे, देव स्वरूपच आहे ते. आपण सुद्धा देव स्वरूपच आहोत. आपला निश्चय होत नाही एवढंच आहे नाही का? निश्चय व्हायला टाइम लागतो. बाकी आपलं स्वरूप सुद्धा तेच आहे. हे अभंग जगद्गुरु तुकोबारायांना नेमकं काय सांगायचं? त्रिपुटीमुळे आपल्याला कर्तृत्व, भोक्तृत्व, पण ज्याच्या ठिकाणी त्रिपुटी नाही, तूच सर्वत्र आत हरी, बाहेर हरी, सगळा भगवंताची सत्ता आहे ना. म्हणजे शुभ अशुभ कर्माचं सुख दुःख करणारा, भोगणारा कोण आहे? त्रिपुटी संपल्यानंतर तोच आहे. निरसन झालं पाहिजे आपलं. तूच करता आणि तूच करविता. जसं हे लहान मुलं खेळतात ना, क्रीडा आहे ती, तसंच आहे. स्वर्ग मृत्यू पाताळ हे काय हे
व्यवस्था आहे, फक्त व्यवहार आहे हा. कारण आभास आहे, तो आभास अनित्य आहे. हे सगळं एक भगवंताचं स्वरूप सोडलं तर सगळं आभास आहे. तत्वदृष्टीनं जगताकडे पाहिलं तर सगळं विष्णुमय जग आहे. आणि हा सगळा कर्त्याचा खेळ आहे. खरोखर ही एकापासून निर्माण झालेली आहे, नाही का? भिन्न भिन्नतेचा व्यवहार कसला आहे, असा हा निर्णय साक्षात वेद पुरुष जो नारायण त्याने केला आहे. मूळ तत्व एक आहे, नाही का? मूळ जे तत्व आहे, मूळ जो नारायण आहे तो एक आहे. एको हम बहुश्याम, तोच झालाय सगळा, नाही का? हा. अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बालक नंदागर, नवल केवढे केवढे नकळे कानोबाचे कोडे. सोहम माझे नाव ब्रह्मपुरी आलो. ती भजने एकतारीवरच आहे ते, म्हणजे ते आहे संतांचंच आहे, पण ते एकतारीवर म्हणायची पूर्वी आपल्याकडे होतं एक भजन, ते फारच भारी. माझा मीच विस्तारलो जगी, जास्त ते लय तत्वज्ञानाचाच बाहेर पडलेले आहे संतांच्या मुखातून. ब्रह्मपुरी आलो म्हणजे हा सगळा विस्तार कोणाचा आहे त्याच्यावरून ते आठवलं. हा जो सगळा विस्तार आहे हा भगवंताचा विस्तार आहे. सोपं सांगायचं हा. हे त्याचं ते असं एकतारीवाले होते ना पूर्वी, एकतारीवर बसवले तिने असं भारी ते भजन. बर, टाइम झाला आपला. देव आड आला तो भगितो मी उगला, अवघा निवारीला शीन शुभा शुभाचा. जीवा शिवाचे भातुके केले क्रीडा कौतुके, कैशी येथे लोके हा भास अनित्य. विष्णुमय खरे जग येथे लागत असेला, वाटिले विभाग वर्ण धर्म हा खेळ. अवघी एकाची चवी न तेथे कैसे भिन्ना भिन्न, वेद पुरुष नारायण तिने केला निवाण. प्रसादाचा रस तुका लागला, सवरस कायापाशी वासनिकट नवीन. तोच प्रसाद आपल्याला सुद्धा मिळाला. आपण सुद्धा देवाच्या एकदम निकट आहोत. चिंतनात असल्यावर देवाच्या जवळच आहे आपण, नाही का? देव आपल्यापासून वेगळा नाही, आपण देवापासून वेगळे नाही, नाही का? देवाचं आणि आपलं एक स्वरूप आहे. आपण बोधरूप आहोत. 208 अभंग झाले. पुंडलिकावर धारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज जय. तुकाराम